हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज तुमचा फर्स्ट पेपर झालेला आहे, जो की तुमचा आज होता मॅनेजमेंट अकाउंट BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 एप्रिल मे 2025. मॅनेजमेंट अकाउंटचा पेपर आज झालेला आहे. तर आज झालेला क्वेश्चन पेपर कसा होता आणि मी सांगितलेले जे तुम्हाला प्रश्न सांगत होते की तुम्ही याचीच प्रॅक्टिस करा, हे अशाच प्रकारे क्वेश्चन विचारले जातील. ज्याने कोणी त्याच प्रकारे प्रॅक्टिस केली असेल, तेच क्वेश्चन बघून गेले असतील, तर त्यांना अगदीच सोपा पेपर गेलेला असेल. तसंही पेपर खूप सोपा आलेला होता. ज्यांनी कोणी खरंच एक्झाम ज्यांना माझे व्हिडिओ बघून किंवा जास्त माझ्या व्हिडिओमुळे तुमचा जर क्वेश्चन पेपर खरंच चांगला गेलेला असेल, तर तुम्ही मला एक कमेंट करून कळवू शकता, जेणेकरून मलासुद्धा आनंद होईल. तर बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन आपण ॲडव्हान्स अकाउंटचीसुद्धा चांगली प्रॅक्टिस करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्ही कॉलेजमध्ये जरी गेला नसाल एक दिवस, तरी घरी राहून तुम्ही तुमचे सर्व विषय क्लिअर काढू शकतात, फक्त माझे व्हिडिओ बघून. ठीक आहे, तर एवढा तुम्हाला 100% मी तुमची गॅरंटी घेऊ शकत नाही, परंतु 90% तुम्ही माझे व्हिडिओ बघून पास होऊ शकाल. जे विद्यार्थी कोण कॉलेज वगैरे केलं नसेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे. ठीक आहे, तर पहा, आजचा जो पेपर झालेला आहे मॅनेजमेंट अकाउंट, तर याची आन्सर बघण्याची तुम्हाला खूप उत्सुकता असेल. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला त्याचे आन्सर सांगणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय लिहिलेलं आहे आज क्वेश्चन पेपरमध्ये, त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर किती बरोबर आलेलं आहे, किती मार्क्स भेटू शकतात, तर ते तुम्ही बघायचं आहे. तर बघा, क्वेश्चन पहिला होता रेशो ॲनालिसिसचा. मी सांगितले होतं रेशो ॲनालिसिस किंवा कंपॅरेटिव्ह बॅलन्स यावरती 20 मार्काला क्वेश्चन येईल, परंतु रेशो ॲनालिसिसवरतीच आलेला होता, जो फायनान्शियल स्टेटमेंट शुभम लिमिटेडचा होता. तर बघा, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चनचं मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगणार आहे. तुम्हाला काय दिलेलं होतं क्वेश्चन पेपरमध्ये, कोणकोणते रेशो काढायला सांगितलेले होते, तर पहा, 4 रेशो काढायचे होते. कोणकोणते, तर करंट रेशो, ऑपरेटिंग रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि डेटास टर्नओव्हर रेशो. तर हे याचा आन्सर तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, याचा आन्सर तुम्ही अशाच प्रकारे लिहिलेला आहे का, हे पहा. करंट रेशोचा फॉर्म्युला होता करंट असेट डिवायडेड करंट लायबिलिटी. तर याचं उत्तर 1.92:1 हे यायला पाहिजे. त्यानंतर ऑपरेटिंग रेशो हा पर्सेंटेजमध्ये येणार आहे, तर किती आला आहे, 82.94%. ऑपरेटिंग रेशो तुमचा एवढा चाललेला असेल, तर इथे तुम्हाला या दोन्हीचे 10 मार्क्स भेटून गेले. त्यानंतर ग्रॉस प्रॉफिट होता. ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये दिलेला होता 68,000 डिवायडेड 17 लाख इंटू 100 केल्यानंतर 40% ग्रॉस प्रॉफिट आलेला होता. ठीक आहे, तर त्याच प्रकारे डेटास टर्नओव्हर रेशो हा तुमचा 30.07 डेजमध्ये आलेला पाहिजे. जर तुमचे अशाच प्रकारे हेच आन्सर आले असतील, तर तुमचा क्वेश्चन अगदी बरोबर आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 20 मार्क भेटले. तुम्हाला पासिंगसाठी 30 मार्क हे घ्यायचे असतात, तर हे 20 मार्क झाले. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चनसुद्धा खूप सोपा होता. पहा, कशावरती आलेला होता, कॉमन साईज बॅलन्स शीटवरती आलेला होता. तर कॉमन साईज बॅलन्स शीटमध्ये ॲज इट इज तुम्हाला काय करायचं होतं, पर्टिक्युलर्स फॉर्मॅट सांगत आहे मी, पर्टिक्युलर्स 2022 पर्सेंटेज 2023 पर्सेंटेज. तर इक्विटी शेअर कॅपिटल तुम्हाला पर्टिक्युलर्समध्ये ॲज इट इज हे घ्यायचं होतं. थोडंसं क्वेश्चन पेपरमध्ये असेटची टोटल आहे ना, तर ही टोटल चुकीची आहे. ठीक आहे, ज्याने कोणी हे ॲज इट इज लिहून याची ॲज इट इज टोटल करून इकडे पर्सेंटेज काढलेले असतील, तर त्यांचा प्रॉब्लेम बरोबर आहे. तुम्हाला याचे मार्क्स भेटून जातील. ठीक आहे, कारण यामध्ये असेटची टोटल चुकलेली आहे, लायबिलिटीची टोटल अगदी बरोबर आहे. जर तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवला असेल त्या पद्धतीने, तर तुमचं बरोबर आहे. तुम्हाला तरी एकदा मी वहीतील फॉर्मॅट दाखवते कॉमन साईज बॅलन्स शीटचा, की कशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट करायचा होता. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मॅट करायचा होता कॉमन साईज बॅलन्स शीट पर्टिक्युलर्स
2023 बी पर्सेंटेज, अशा प्रकारे इथे टोटल करून याचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे होते, ही ॲक्च्युअल अमाऊंट डिवायडेड टोटल लायबिलिटी इंटू 100 केल्यानंतर 75%. तर अशा प्रकारे कॉमन साईज बॅलन्स शीटची तुम्ही पर्सेंटेज काढली असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन दुसरा हा 15 गुणासाठी होता. ज्याने कोणी हा सोडवलेला आहे व्यवस्थित त्यांना इथे 15 गुण भेटलेले आहेत. त्यानंतर पहा इथे क्वेश्चन दुसऱ्याला ऑर क्वेश्चन खूप सोपा होता. हा क्वेश्चन येण्याची शक्यता जास्ती नव्हती परंतु आलेला होता, पण ऑरला कॉमन साईज आलेला होता. ठीक आहे. तर बघा ट्रेंड पर्सेंटेजचा सुद्धा आपण एक घेतलेला होता प्रॉब्लेम. तर ट्रेंड पर्सेंटेजचा प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवायचा, तर काय सांगितलेलं आहे, तर ट्रेंड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 2017 हे बेस इयर आहे. तर 2017 कॅपिटलमध्ये एक तुम्हाला प्रॉब्लेम दाखवते ट्रेंड ॲनालिसिसचा. हे पहा, हा जो प्रॉब्लेम आहे आता ह्याचं बेस इयर काय आहे, 2001 आहे. ठीक आहे. तर याला 100% आपण कन्सिडर केले. अशा प्रकारे ज्यांनी अशा प्रकारे फॉर्मॅटमध्ये ट्रेंड पर्सेंटेज हे काढलेले आहेत त्यांना इथे मार्क्स भेटणार आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन तिसरा होता, कशावरती होता, मेक आउट एस्टिमेटेड वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटचा होता. हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण घेतलेले नव्हते कारण हा थोडासा हार्ड होता, तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटेल त्यासाठी मी दुसरा क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायला सांगितलेलं होतं. चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा असं सांगितलेलं सुद्धा होतं. तर याच्यासाठी ऑर क्वेश्चन जो आलेला होता, ठीक आहे, तर हा ऑर क्वेश्चन मी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेला होता की फर्स्ट वर्किंग नोट काय करायची, तुम्हाला ॲन्युअल सेल्स इंटू सेलिंग प्राईस करा. त्यानंतर इथे 60 लाख जर तुमचे ॲन्युअल सेल्स आलेले असतील तर तुमचं इथे पहिली वर्किंग नोट बरोबर आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ नेट प्रॉफिट ऑन सेल, तर आता हे पर्सेंटेज आहे. तर दुसरी वर्किंग नोट आपण काय करतो, तर 60 लाख डिवायडेड 52 करतो. ठीक आहे. 60 लाख डिवायडेड 52 केल्यानंतर 1,15,385 हे आपले विक्समध्ये आलेलं होतं. आणि कॉस्ट ऑफ सेल किती आलेलं होतं आपलं थर्ड वर्किंग नोटमध्ये, 69,231 हे जर आलेलं असेल तर तुमचं बरोबर आहे. आणि शेवटी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हे तुमचं 47,85,247 हे जर आलेलं असेल तर तुमचा हा सुद्धा प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन होता चौथा, कॅपिटल बजेटिंग. आता हा तर क्वेश्चन खूपच सोपा होता. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की असे क्वेश्चनच येतात एक्झाममध्ये, जास्त अवघड मेथडमध्ये तुम्ही जाऊ नका. ज्यांनी कोणी जास्त हे व्हिडिओ माझे बघितलेले असतील तर त्यांना अगदी सोपा पेपर गेलेला आहे हे मी तुम्हाला सांगते. आणि जर गेला नसेल तर तसे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात, म्हणजेच मला आणखीन पुढचे व्हिडिओ घेण्यासाठी समजून जाईल की खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेत की नाहीत. ठीक आहे. तर बघा हा जो प्रॉब्लेम होता कॅपिटल बजेटिंगचा, तर हा कशा प्रकारे सोडवायचा होता, तर अगदीच तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारे सोडवायचा होता ते, तरीसुद्धा मी तुम्हाला याचा आन्सर हे दाखवणार आहे. तर बघा कॅश फ्लोचा हा प्रॉब्लेम आपल्या अगदी वहीतच आहे. ठीक आहे. तर ॲज इट इज हाच प्रॉब्लेम आलेला होता. पहा हे बघा, मशीन ए 40,000, कॉस्ट ऑफ मशीन दिलेली आहे 1 लाख. तर मशीन ए 5,885 ही जी आहे, ठीक आहे, तर ही मायनसमध्ये येत आहे आणि ही 16,940 ही प्लसमध्ये आहे. तर कोणती मशीन आपण कन्सिडर करणार, तर मशीन बीच कन्सिडर करणार परचेस करण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हाला याचं स्टेटमेंट बनवून त्याचं खाली स्टेटमेंट लिहिणं गरजेचं होतं. ज्यांनी कोणी अशा प्रकारे, एवढाच प्रॉब्लेम होता तुम्हाला 15 गुणासाठी, ज्याने कोणी अशा प्रकारे सोडवलेला असेल तर त्याचा आन्सर अगदी बरोबर आहे. तर बघा क्वेश्चन चौथा जो होता 15 गुणासाठी होता, किंवा त्यालाच और अगदी सोपा क्वेश्चन होता. तर कोणता होता, तर बघा इथे रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंट. तर आपण रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटचे 4 ते 5 प्रॉब्लेम आपण घेतलेले होते. ठीक आहे. तर ज्याने कोणी व्यवस्थित, आता हे सेल्स आहेत, हे काय झालं इथे बघा मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही अशाच प्रकारे केलेलं आहे का. तर आता हे सेल्स जे आहेत बजेटेड किती आहेत 1,20,000, ॲक्च्युअल किती झाले 1,40,000. आपल्या बिझनेसचं सेल्स वाढलं म्हणजे हे आपल्यासाठी फेवरेबल आहे का ॲडवर्स आहे, तर फेवरेबल आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट मटेरियल 40,000 आहे, बजेट 50,000 ॲक्च्युअलमध्ये लागले, परंतु आपल्या बिझनेससाठी जास्त कॉस्ट लागली तर हे चांगलं आहे का, तर नाही, हे ॲडवर्स आहे. डायरेक्ट वेजेस आहेत 20,000, नंतर 16,000, तर 4,000 हे आपले फेवरेबल आहेत कारण कमी लागला आपल्याला खर्च.
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत 18,000 24,000. तर नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस जास्ती लागलेले आहेत, तर हे ॲडवर्स आहे आपल्यासाठी. त्यानंतर फायनान्स एक्सपेन्सेस किती आहेत 6,000 6,000. तर इथे डॅश डॅश करून टाकायचं होतं, इथे काहीच येणार नाही, ॲडवर्स येणार नाही, व्हेरिएबल ॲडवर्ससुद्धा येणार नाही आणि फेवरेबलसुद्धा येणार नाही. ठीक आहे. सेलिंग एक्सपेन्सेस 12,000 होते, 16,000 लागले खर्च, तर हे आपल्यासाठी ॲडवर्स असणार आहे. त्यानंतर इथे सेलिंग एक्सपेन्सेस झाल्यानंतर तुम्हाला इथे टोटल कॉस्ट घ्यायची होती, म्हणजेच याची टोटल घ्यायची होती आणि तुम्हाला लेस करून 1,20,000 हे सेल लेस केल्यानंतर तुम्हाला भेटणार होतं प्रॉफिट बिफोर टॅक्स. ठीक आहे. ज्याने कोणी इथे प्रॉफिट बिफोर टॅक्स घेऊन टॅक्स लेस करून प्रॉफिट आफ्टर टॅक्स काढलेला आहे त्यांचा प्रॉब्लेम अगदी बरोबर आहे. ज्याने इथे प्रॉफिट बिफोर टॅक्स काढलेला नाही तर इथे यांचे 2 ते 5 मार्क जाणार आहेत, कारण अतिशय सोपा प्रॉब्लेम होता, प्रत्येक आयटमला 1-1 मार्क असल्यासारखा होता इथे. ठीक आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स 1 आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 1, 8 9 आणि फॉर्मॅटला 2 मार्क. तर असे 10 मार्क तुम्हाला मिळून जातील. तर त्यामध्ये काही चुका केलेल्या असतील, 15 मार्काचा प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे. तर इथे आयटम्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 7 आहेत. प्रॉफिट बिफोर टॅक्स 8, प्रॉफिट आफ्टर टॅक्स 9 आणि टोटल कॉस्ट 10. तर ह्याला 10 मार्क आणि तुमच्या फॉर्मॅटला 5 मार्क. तर अशा प्रकारे तुमचं टोटल वगैरे व्यवस्थित आलेली असेल तर इथे तुम्हाला 15 पैकी 15 मार्क हे भेटून जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 यामध्ये शॉर्ट नोट्समध्ये आलेलं होतं सिग्निफिकेट ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल बजेटिंग, करंट रेशो, मेथड्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता तुम्हाला मेथड्स तर माहिती होत्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या कोणकोणत्या आहेत, जे की आपण कंपॅरेटिव्ह कॉमन साईज बॅलन्स शीट बनवतो, तर तेच याच्या मेथड्स आहेत. तर आपण प्रॉब्लेम घेत असताना मी तुम्हाला इथे दाखवलेल्या होत्या, ज्याने कोणी तो व्हिडिओ बघितलेला असेल. तर इथे पहा मेथड्स फायनान्शियल स्टेटमेंटचे आहेत, कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट, कॉमन सेट स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस, ॲव्हरेज ॲनालिसिस, रेशो ॲनालिसिस, फंड फ्लो ॲनालिसिस, कॅश फ्लो ॲनालिसिस. तर हे आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुमचा अतिशय सोपा पेपर होता माझ्या दृष्टिकोनातून. तर कारण मी जे घेतलेले प्रॉब्लेम होते अगदी तशाच प्रकारे प्रॉब्लेम आलेले होते, फक्त अमाऊंट चेंज येतील हे मी तुम्हाला सांगितलेले होतं. अगदी त्याच प्रकारे फक्त अमाऊंटच चेंज आलेल्या होत्या. तरीसुद्धा कोणाला पेपर अवघड गेलेला असेल तरी तुम्ही मला सांगू शकतात, किंवा चांगला गेला असेल तरी तुम्ही मला नक्की सांगा, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ बनवता येईल चांगल्या उत्साहाने. आणि तुम्हाला काही हेल्प हवी असेल, म्हणजेच प्रॉब्लेमच्या बाबतीत की कुठलं समजलं नसेल, काही अडचण असेल, तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. नक्कीच तुमच्या कमेंटला आन्सर रिप्लाय दिला जाईल. ठीक आहे. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठलाही मिस करणार नाही. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.